मराठा आरक्षणाविषयी राज्य सरकारने जी.आर काढलेला आहे। या जी.आर विषयी आज संभ्रम असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत असले तरी मात्र मराठा आरक्षणाचे मराठा युद्ध म्हणून पाहिले जात आहे असे मनोज जरांगे पाटील म्हणतात की सरकारने काढलेला जो जी.आर आहे तो मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळवून देणारा जी.आर असल्याचं देखील ते ठामपणे सांगत आहेत। तर दुसरीकडे पाहिलं तर काही ओबीसीचे नेते असं सांगत आहेत की मराठा समाजाला जो जी.आर काढलेला आहे आरक्षणाविषयीचा ह्यामध्ये मराठा समाजाची कुठेतरी फसगत केली असल्याचं देखील सांगितलं जात आहे। परंतु जर मनोज जरांगे पाटील यांचं जर म्हणणं पाहिलं तर मनोज जरांगे पाटील म्हणतात की गेल्या 70 वर्षाचा जो आपला लढा चालू आहे या लढ्याला यश आलं असून सरकारने काढलेला जो जी.आर आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी.आर असून सर्व मराठा समाज जो आहे तो ओबीसी प्रवर्गामध्ये जाणार असल्याचं ते अनेक वेळा ठणकावून सांगत आहेत। तर दुसरीकडे जर पाहिलं तर ओबीसीचे नेते छगन भुजबळ देखील ह्या जी.आर विषयी सध्या नाराज असल्याचं पाहण्यास मिळत आहे। राज्य सरकारवरती नाराज असल्याचं देखील पाहण्यास मिळत आहे कारण सरकारने मराठा समाजाविषयी जो जी.आर काढलेला आहे या जी.आरमुळे आता ओबीसी आरक्षणावर गदा येणार असल्याचं देखील त्यांच्याकडून सांगितलं जात आहे। तर दुसरीकडे धनगर समाजाचे नेते असलेले लक्ष्मण हाके हे सुद्धा सांगत आहेत की राज्य सरकारने जो मराठा समाजाला आरक्षणाविषयीचा जो जी.आर काढलेला आहे त्या जी.आरमुळे ओबीसीचं संपूर्ण जे आरक्षण आहे ते संपल्यात जाणार आहे। ओबीसीच्या आरक्षणामध्ये जेवढ्या जाती आहेत ह्या जातीवर अन्याय देखील होणार आहे। हा अन्याय टाळण्यासाठी ते सध्या आता लढा उभारीत असल्याचं देखील आपल्याला पाहण्यास मिळत आहे। तर दुसरी बाजू जर पाहिली तर मराठा समाजातील अनेक काही तज्ञ नेते मंडळी असतील किंवा राजकीय विश्लेषक असतील हे देखील असं यांच्याकडून सांगण्यात येत आहे की जरांगे पाटलाला आझाद मैदानावर विखे पाटलांनी जो जी.आर दिलेला आहे हा जी.आर मराठा समाजाच्या तोंडाला पाणी पुसणार असल्याचं देखील म्हटलं जात आहे। ओबीसी समाजातील अनेक नेत्याकडून देखील असंच सांगितलं जात आहे। परंतु ओबीसीचे महत्त्वाचे नेते जे आहेत ते छगन भुजबळ जर ह्यांच्याकडे पाहिलं तर छगन भुजबळ यांना माहीत आहे की सरकारने काढलेला जो जी.आर आहे तो कायद्याच्या चौकटीमध्ये बसूनच हा जी.आर काढलेला आहे। या जी.आरमुळे आता मराठा समाजात ज्यांच्याकडे कुणबी नोंदी आहेत असे सर्वजण ओबीसी समाजामध्ये येणार आहेत। हैदराबाद गॅजेट असेल सातारा गॅजेट असेल हे जर दोन्ही गॅजेट लागू झालं तर ह्या गॅजेटच्या मार्फत अनेक मराठा समाज जो आहे त्यांच्या नोंदी सापडू शकतात आणि नोंदी सापडल्याच्या नंतर कायद्याच्या चौकटीमध्ये बसून हा सर्व समाज जो आहे तो ओबीसीच्या प्रवर्गामध्ये येऊ शकता असं देखील त्यांना माहिती आहे। त्यामुळे ते सातत्याने सांगत आहेत की राज्य सरकारला की समोर बसून तुम्ही जो जी.आर काढलेला आहे हा जी.आर मध्ये जे प्रत्येक तुम्ही ओळी लिहिलेला आहेत ह्या ओळीचा आम्हाला अर्थ सांगा कारण हे अत्यंत महत्त्वाचा जी.आर आहे। जी.आर जो काढलेला आहे राज्य सरकारने आपण जर पाहिलं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सातत्याने सांगतात की कुठल्याही समाजावर अन्याय न होता जो जी.आर काढलेला आहे तो मराठा आरक्षणाविषयी काढलेला आहे। मी कुठल्याही जातीला किंवा कुठल्याही धर्माचं समजा ओबीसीचं जे आरक्षण आहे त्या आरक्षणावर गदा येणार नाही। जर हा जी.आर पाहिला तर ह्या जी.आर मध्ये असं देखील सांगितलेलं आहे की मराठा समाज जो आहे ह्या मराठा समाजाच्या ज्यांच्या कुणबी नोंदीची नोंद ह्या आहे त्यांना ओबीसी प्रवर्गामध्ये जाण्यासाठी कुठली अडचण नाही। आणि जर हे गॅजेट लागू झाल्याच्या नंतर अनेकच नाही तर लाखोंच्या संख्येने मराठा बांधवाच्या कुणबीच्या नोंदी आहेत ह्या कुणबीच्या नोंदी मार्फतच आता हा समाज ओबीसीच्या प्रवर्गामध्ये येऊ शकतो। तुम्ही जर पाहिलं तर मराठा समाज हा ओबीसी समाजामध्ये आल्याच्या नंतर सगळ्यात मोठं जे नुकसान होणार आहे ते ओबीसी प्रवर्गामध्ये असलेल्या पहिल्यापासूनच्या जाती ह्यांचं नुकसान होणार आहे। उदाहरण घ्यायचं झालं तर गाव पातळीवर घरकुलची योजना असेल याचबरोबर वसतिगृहाची योजना असेल ह्यामध्ये जर आता संख्या वाढणार आहे जर ओबीसी समाजाचं जे ओबीसी प्रवर्गामधील जे आरक्षण आहे ह्या टक्केवारीमध्ये आता संख्या वाढणार आहे। त्यामुळे ओबीसी समाजामध्ये ज्या पहिल्या जाती आहेत त्यांना देखील ह्याचा खूप मोठा तोटा होणार आहे कारण मराठा समाज बहुसंख्येने ओबीसी मध्ये कुणबी म्हणून येणार आहे। त्यामुळे या योजनेमध्ये देखील मराठा समाज हा लाभ घेणार आहे। तो गाव पातळीवरील घरकुल योजना असेल किंवा शैक्षणिक दृष्ट्या जर पाहिलं तर वसतिगृह असेल ह्या ठिकाणी शैक्षणिक असेल नोकरी असेल ह्यामध्ये मराठा समाज जर ओबीसी मध्ये जर आला तर ह्याचा सर्वात जास्त फायदा देखील तो घेऊ शकतो। त्यामुळे सातत्याने ह्या काढलेल्या जी.आरला विरोध करताना आपल्याला मंत्री छगन भुजबळ हे देखील पाहण्यास मिळत आहे। ह्याचबरोबर जर लक्ष्मण हाके यांच्याकडे जर पाहिलं तर ते ज्या दिवशी जी.आर काढलेला आहे त्या दिवसापासून ठणकावून सांगत आहेत
की राज्य सरकारने जो GR काढलेला आहे हे ओबीसीचं अस्तित्व कायमचं मिटवण्यासाठी हा GR आहे, कारण त्यांना देखील माहीत आहे मराठा समाजाचा जो GR काढलेला आहे तो GR कायद्याच्या चौकटीमध्ये बसूनच हा GR काढलेला आहे। कारण ह्या GR मध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की ज्यांच्या कुणबी नोंदी आहेत, हैदराबाद गॅजेट लागू झाल्याच्या नंतर ह्या नोंदी सापडण्यासाठी काही मदत होणार आहे। ह्याचबरोबर सातारा गॅजेट जरी लागू झालं तर ह्या नोंदी सापडण्यास मदत होणार आहे आणि ह्या नोंदीच्या आधारेच हा मराठा समाज लाखोंच्या संख्येने ओबीसी प्रवर्गामध्ये येणार आहे आणि ओबीसी प्रवर्गामध्ये आल्याच्या नंतर ओबीसी प्रवर्गामध्ये पहिल्यापासून असणाऱ्या जातीवर देखील ह्यामध्ये अन्याय होऊ शकतो। कारण संख्याबळ पाहिलं तर मोठ्या संख्येने मराठा समाज हा ओबीसी मध्ये येणार आहे, त्यामुळे आता जागाची देखील विभागणी होणार आहे आणि ह्या जागेच्या विभागणीमुळे पहिल्यापासून ओबीसी मध्ये असलेल्या समाजावर देखील अन्याय होणार आहे। त्यामुळे ते सातत्याने म्हणत आहेत की सरकारने काढलेला जो GR आहे ते ओबीसीच्या विरोधातला GR असल्याचं देखील सांगितलं जात आहे। परंतु अनेक काही तज्ज्ञ असतील किंवा ओबीसीतील काही तज्ज्ञ असतील ह्यांच्याकडून सातत्याने सांगितलं जात आहे की बाबा सरकारने काढलेला जो GR आहे ह्या GR मुळे ओबीसीला समाजाला धक्का लागणार नाही। काही मराठा समाजातील नेते देखील तज्ज्ञ म्हणत आहेत की बाबा सरकारने काढलेल्या GR मुळे मराठा समाजाला कुठलाच फायदा होणार नाही। परंतु ज्या दिवशी GR काढला आहे त्या दिवसापासून मनोज जरांगे पाटील हे मोठ्या आत्मविश्वासाने सांगत आहेत की ह्या GR मुळे पश्चिम महाराष्ट्र असेल मराठवाड्यातील सर्व मराठा समाज हा ओबीसी मध्ये जाणार आहे आणि हा काढलेला GR जो आहे तो कायद्याच्या चौकटीमध्ये बसणाराच GR असल्याचं देखील सांगितलं जात आहे। या GR मध्ये काही बदल करायचा असेल, काही ज्या गोष्टी आहेत समजा शब्द रचना आहे त्या रचनेमध्ये देखील बदल करायचा असेल तर उपसमिती नेमलेली आहे। या उपसमितीचे जे अध्यक्ष आहेत राधाकृष्ण विखे पाटील ह्यांनी देखील मनोज जरांगे पाटलांना देखील सांगितलं आहे की बाबा तुम्हाला ह्यामध्ये काही जर बदल करायचा असेल तो बदल देखील करू। आणि मनोज जरांगे पाटील ह्यांच्या पाठीमागे जर पाहिलं तर तज्ज्ञ मंडळी भरपूर आहे, वकील मंडळी असेल, अभ्यासक मंडळी आहेत, त्या आधारेच मनोज जरांगे पाटील हे ठणकावून सांगत आहेत की ह्या GRच्या मार्फत आपण कायदेशीररित्या ओबीसीच्या प्रवर्गामध्ये जाऊन ओबीसी आरक्षण घेऊ शकतो। कारण हा पण पहिल्यापासूनच ह्या ओबीसी आरक्षणामध्ये आहेत, परंतु आपल्याला ही माहिती नसल्यामुळे गेल्या 70 वर्षापासूनचा जो हा लढा आहे त्या लढ्यामध्ये आपल्याला यश आल्याचं देखील त्यांनी ठणकावून सांगितलेलं आहे। त्याचमुळे छगन भुजबळ हे राज्य सरकारवर नाराज होऊन त्यांनी देखील सांगितलं आहे की हा जो GR काढलेला आहे तो आमच्या समोर बसा आणि ह्या GR मधील प्रत्येक वाक्याचा आम्हाला अर्थ सांगा। कारण प्रत्येक वाक्याचा अर्थ ह्यासाठी त्यांना पाहिजे आहे की सरकारनं जो GR काढलेला आहे GRच्या विरोधामध्ये कोर्टामध्ये न्यायालयामध्ये गेल्याच्या नंतर हे कशा पद्धतीने वाक्य रचना केलेली आहे या वाक्य रचनेनुसारच आपल्याला काढलेला GR जो आहे तो रद्द करता येऊ शकतो। परंतु ह्या GR मध्ये टाकलेले प्रत्येक शब्द जे आहेत ते कायद्याला धरून असल्याचं देखील आज पाहण्यास मिळत आहे। त्यामुळेच कुठंतरी आता लक्ष्मण हाके असतील, छगन भुजबळ असतील ह्यांना स्पष्ट माहीत झालेलं आहे की ओबीसीच्या आरक्षणावर गदा येणार आहे। सरकारने जो काढलेला GR आहे तो कायद्याला धरून GR काढलेला आहे। सरकारला देखील माहिती आहे की ह्या GRच्या विरोधात उद्या कोर्टामध्ये ओबीसी नेते देखील जाऊ शकतात। ज्या पद्धतीने ह्या अगोदर मराठा समाजाला वाढीव आरक्षण दिलं होतं परंतु सरकार बदललं आणि त्यानंतर कोर्टामध्ये याचिका दाखल झाली आणि दिलेलं जे आरक्षण आहे ते रद्द झालं होतं। आता जो GR काढलेला आहे ह्या GRच्या विरोधात देखील अनेक जण कोर्टामध्ये जाणार आहेत आणि हा ओबीसीवर अन्याय असल्याचं देखील कोर्टामध्ये आपली बाजू मांडणार आहेत। परंतु सरकारने काढलेला जो GR आहे तो कायद्याला धरून GR काढला असल्यामुळे जो GR काढलेला आहे ह्या GR मुळे मराठा समाजाचा जो ओबीसी प्रवर्गामध्ये जाण्याचा मार्ग आहे तो खडतर होणार नसल्याचं देखील ह्या GR मधून आपल्याला पाहण्यास मिळत आहे। त्यामुळे आता कुठंतरी सर्व काही माहिती असून देखील आता शांतता राहावं लागणार असल्याचं देखील आपल्याला छगन भुजबळ यांच्या बॉडी लँग्वेजवरून पाहण्यास मिळत आहे, लक्ष्मण हाके यांच्या देखील बॉडी लँग्वेजवरून पाहण्यास मिळत आहे। आज जर पाहिलं तर ओबीसी आरक्षण बचावासाठी शांततेच्या आणि संयमाच्या भूमिकेने हे जी दोन नेते आहेत ते पाहण्यास मिळत आहेत। लक्ष्मण हाके आक्रमक होऊन अनेक वेळा सांगत आहेत की मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गामध्ये समावेश ह्या GRच्या माध्यमातून होणार आहे आणि विमुक्त भटक्या ज्या जाती आहेत ह्या ओबीसी समाजामध्ये ह्यांच्यावर देखील अन्याय होणार आहे। आणि कोर्टामध्ये जरी ह्या GRच्या विरोधामध्ये ओबीसी समाजाचे नेते असतील छगन भुजबळ जरी गेले तर त्यांच्या देखील
ही बाजू अंगलट येऊ शकते, ती बाजू जर कशा पद्धतीने अंगलट येऊ शकते, जर छगन भुजबळ ह्या GRच्या विरोधामध्ये कोर्टामध्ये गेले आणि जर त्यांनी बाजू मांडली बाबा की हा काढलेला GR जो आहे तो कायद्याला धरून नाही, परंतु कायद्याला धरून GR काढले असल्याच्या सर्व गोष्टी जर राज्य सरकारने कोर्टामध्ये दाखल केल्या, तर ह्याचबरोबर मराठा समाजातील काही नेते बी भुजबळ यांच्या विरोधात जर गेले आणि त्यांनी जरी कोर्टामध्ये काही याचिका दाखल केली, ज्या पद्धतीने तुम्ही OBC प्रवर्गामध्ये काही जातींचा समावेश केलेला आहे, उदाहरण जर माळी समाजाचा असेल त्यांचा समावेश कशा पद्धतीने केलेला आहे, ह्याविषयी जर कोर्टामध्ये बाजू गेली तर कदाचित OBCच्या आरक्षणामधून माळी समाजाला देखील बाहेर येण्याची वेळ येऊ शकते। त्यामुळे आता ह्या GRमुळे अनेक जण जरी संभ्रमात असले तरी मात्र कायद्याला धरून ह्या GRच्या नुसार आज मराठा समाज जो आहे तो OBC प्रवर्गामध्ये येणार असल्याचं स्पष्ट दिसत आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अनेक वेळा सांगतात की GRमध्ये आम्ही स्पष्ट लिहिलेलं आहे की ज्यांच्या कुणबी नोंदी आहेत अशांचाच OBC प्रवर्गामध्ये समावेश करण्यात यावा। OBC समाजाच्या आरक्षणाला कुठलाही धक्का न लागता आम्ही मराठा समाजाविषयीचा हा GR काढलेला आहे, परंतु हा GRच्या अनुषंगानेच आज लाखो मराठा समाजाच्या कुणबी नोंदी भेटणार आहेत। ह्या कुणबी नोंदीच्या आधारावरच मराठा समाज कायदेशीररित्या OBC प्रवर्गामध्ये जाणार असल्याचं आपल्याला ह्या GR मधून पाहण्यास मिळत आहे। एकंदरीत ह्या सर्व घडामोडीविषयी नेमकं तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशीच माहिती जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।